मित्रांनो, ज्यांचं कर्ज थकीत आहे त्या सर्वांचं कर्ज माफ होणार आहे 2 लाखापर्यंतचं. तुमची बँक कोणतीही असो, सोसायटी असो, जिल्हा बँक असो, राज्याची बँक असो, कोणतीही बँक असो, ज्या बँकांनी तुम्हाला दिलेलं कर्ज हे पीक कर्ज म्हणून गणलं गेलेलं आहे, ते कर्ज 2 लाखापर्यंतचं माफ होणार आहे. परंतु यामध्ये आता काही नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, जो प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यांनी गेल्या वर्षी नवं-जुनं केलेलं आहे त्यांना पीक कर्ज त्यांचं माफ होणार नाही, हे आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे. बच्चू कडू यांनी जे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामधली जी मागणी होती ती मागणी हीच होती की गेल्या वर्षीचं पीक कर्जसुद्धा ज्यांनी नवं-जुनं केलेलं आहे त्यांचंसुद्धा माफ करण्यात यावं आणि त्यासाठी काही टाईमलाईन ठरवली होती बच्चू कडूंनी की यावर्षी आता 2026मध्ये ते थकीत ठरवावं आणि त्यानंतर ते सरसकट माफ करावं, म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. परंतु यामुळे पीक कर्जाची व्याप्ती फार मोठी वाढत असून तो आकडा प्रचंड मोठा जाईल. त्यामुळे सरकार घाबरलं आणि सरकारने एक वेगळा निर्णय घेतला की ज्यांनी नवं-जुनं केलेलं आहे त्यांना आता ह्या पीक कर्जामध्ये लाभ होणार नाही. ज्यांचं थकीत आहे त्यांनाच याचा लाभ होणार आहे. आता मित्रांनो, यामागची नेमकी कारण मीमांसा लक्षात घ्या आणि नवीन बदल नेमका काय होणार आहे तो सुद्धा लक्षात घ्या. अनेक शेतकऱ्यांना हा नवीन बदल माहीत नाही आणि तो नवीन बदल जर तुम्हाला माहीत जर नाही झाला तर तुमच्या पीक कर्जाचा काहीसुद्धा उपयोग होणार नाही. सध्या बच्चू कडू काय म्हणत आहे, त्यांचं बच्चू कडू यांचं बोलणं सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. बच्चू कडूंनी हा मुद्दा सोडलेला नाही. राजू शेट्टी असेल किंवा जे तुपकर आहेत यांनी हा मुद्दा सोडलेला नाही. यामध्ये ते काही बदल करून घेणार आहेत अपेक्षित, कारण ज्यांनी नवं-जुनं केलं आहे अशांचे फक्त 50,000 रुपये शासन भरणार आहेत, ते सुद्धा कधी, जर त्यांनी नवं-जुनं केलं तर. मग अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग नवे-जुनं करणारे लोक विचारायला लागले की आम्ही काय नवं-जुनं करून चूक केली की काय, म्हणजे जे थकीत आहेत त्यांचं माफ होतं, परंतु तसा नियम आहे, ज्यांचं थकीत आहे त्यांनाच माफ करता येतं हा नियम आहे. आणि त्यामुळे ज्या थकीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, कारण ते सुद्धा आपलेच बांधव आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जळू नका. परंतु आता ज्यांनी नवं-जुनं केलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय बदल करता येईल, तर बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे की त्यांची मर्यादा थोडी वाढवा. तुम्ही म्हटले 50,000, पण बच्चू कडू म्हटले की त्यांना 1.5 लाख रुपये करा, मग काहीतरी एक तोडगा होईल. आणि मग जर 1.5 लाख रुपयापर्यंत जर ज्यांनी नवं-जुनं केलेलं आहे त्यांना जर 1.5 लाख रुपयापर्यंतची जर मदत भेटली तर फार मोठा ही एक व्यापक मोठी कर्ज माफी होऊ शकते. आता काही शेतकऱ्यांकडे अनेक मोठाले कर्ज आहे, पाईपलाईनचं कर्ज, वेगवेगळे कर्ज, कुणाकडे 10 लाख आहे, कुणाकडे 15 लाख आहे, कुणाकडे 20 लाख आहे. ते मोठाले शेतकरी झाले, परंतु किमान एक छोटाले शेतकरी, गरजू शेतकरी, गरजवंत शेतकरी यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी एक ठीक आहे, एक चांगला निर्णय आहे. परंतु हा एक बदल करणं आवश्यक आहे सरकारने की त्यांना 1.5 लाखापर्यंतची मदत. आता जर ही मागणी जर लावून धरली बच्चू कडू आणि राजू शेट्टी, कारण त्यांची जिम्मेदारी आहे, त्यांनी ठीक आहे 100% त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण नाही झाल्या, परंतु आता जर त्यावेळेस जर बच्चू कडू यांनी जर आंदोलन केलं नसतं तर आता ज्या काही शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे तो सुद्धा झाला नसता. त्यामुळे जो काही फुलाची पाकळी काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडत आहे, याचं श्रेय बच्चू कडू यांना 100% दिलं पाहिजे. त्यांना काहीतरी मार्क याबाबत द्यावेच लागतील. सबसेल फेल आंदोलन गेलेलं नाही. आणि बच्चू कडू यांनी जी नव्याने मागणी केलेली आहे की बाबा 1.5 लाखापर्यंत काय करा, ज्यांनी नवं-जुनं केलेलं आहे त्यांना 1.5 लाखापर्यंत मदत द्या, प्रोत्साहनपर. आणि मग यामध्ये जर थोडंफार आंदोलन केलं किंवा या शेतकरी संघटनांनी जर लावून धरलं तर एक अशी तडजोड होऊ शकते. काय बघा, एक अशी तडजोड होऊ शकते की सरकार म्हणतंय 50,000, बच्चू कडू म्हणतंय 1.5 लाख. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये काय असतं की किंवा व्यवहार होताना एक जण एक म्हणतो, एक जण एक आकडा म्हणतो, मग कुठंतरी तडजोड त्यांच्या दोघाचा मध्य पॉईंट म्हणून 1 लाखापर्यंत ही डील सेटल होऊ शकते, आकडा सेटल होऊ शकतो. म्हणजे 1 लाखापर्यंत जर सरकारने ही मर्यादा वाढवली तरी सुद्धा, कारण ग्रामीण भागामध्ये मी अनेकदा बघतोय आम्ही की बऱ्याच शेतकऱ्याचं कर्ज 1 लाख रुपये असतं, 70,000 असतं, 80,000 असतं. त्यांना याचा फायदा होईल, म्हणजे अनेक छोट्या शेतकऱ्यांना याचा
भला मोठा फायदा होईल, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही एक चांगली डील होऊ शकते. तुम्हाला हाच एक टर्निंग पॉईंट आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून, जास्तीत जास्त कमेंट करून हा व्हिडिओ बच्चू कडूपर्यंत आपण पाठवू. तुम्ही सुद्धा नक्की तुमचं मत मांडून कळवा.